नमस्कार। आज परत एकदा मी तुमच्यासमोर खूप सुंदर अशी रेसिपी घेऊन येत आहे। सुंदर म्हणजे एकदम थोड्या साहित्यामध्ये आहे आणि लहानपासून मोठ्यापर्यंत खूप सगळ्यांची फेवरेट असणारच। तर आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना आवडते आणि एकदम मोजक्या साहित्यामध्ये होणार आहे आणि एकदम थोड्याच वेळामध्ये आणि क्विक अशी होणारी रेसिपी आहे। तर ती रेसिपी काय आहे ते तुम्हाला पहिले दाखवते मी। इथे मी एक मोठी डिश पास्ता घेतला आहे आणि इथे गॅसवर पाणी उकळत ठेवले। सगळ्यात पहिले आपल्याला पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे। हलकं टाकायचं आहे मीठ, कारण नंतर पण आपल्याला पुढच्या प्रोसेसच्या वेळेला पण मीठ ॲड करायचं आहे, म्हणून आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे। मी थोडंसं 1 चम्मच तेल घातले। तेल याच्यासाठी घालायचं आहे कारण की आपला पास्ता आहे ना तो एकदम खुला झाला पाहिजे, म्हणून आपल्याला तेल टाकायचं आहे। आणि आता लास्ट आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे आणि पास्ता आपल्याला फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे। कमीत कमी निदान 5 किंवा 7 मिनिट लागतील, त्याप्रमाणे आपल्याला असं मिक्स करून व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे। नंतर शिजल्यानंतर कसं ओळखायचं हे पण तुम्हाला मी दाखवते। आता हे बघा आपला पास्ता झालेला आहे आणि शिजला की नाही हे कसं चेक करायचं, तर थोडं चमच्यामध्ये पास्ता काढून घ्यायचा आणि सुरीने त्याला असं कट करून बघायचं। हे बघा एकदम सेपरेट झालंय बघा एकमेकांपासून। असं कट केल्यानंतर कट झालं ना म्हणजे आपला पास्ता रेडी आहे। आणि आता मी इथे गॅस बंद करते। आता पास्त्यातलं पाणी हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी पूर्ण गाळून घ्यायचंय। तर मी इथे पॅन गरम करून घेतलंय आणि सगळ्यात पहिले पॅन मध्ये मी बटर टाकणार आहे। बटर असं पूर्ण मेल्ट करून घ्यायचंय। आता बटर चांगलं आपलं मेल्ट झालंय आणि याच्यामध्ये आता मी 2 चमचे मैदा घेतलाय, तो ऍड करते। चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। आणि आता मैद्यामध्येच मी मोठा अर्धा कप दूध घेतलंय, ते दूध ओतते। आता आपल्याला सारखं एकदम मिक्स करून घ्यायचंय, कारण की हे जे लम्स आहेत ना ते यायला नको, म्हणून आपण कंटिन्यू असं चमच्याने ढवळत राहायचंय। आता याच्यामध्ये मी थोडीशी काळी मिरी घेते। काळी मिरी नंतर चिली फ्लेक्स म्हणजे आपली लाल मिरची असते ती कुटलेली, आणि ऑरिगॅनो। पण चांगला मिक्स करून आता मगाशी आपण थोडंसं मीठ ऍड केलं होतं, म्हणून थोडंसं मीठ घ्यायचं आहे, थोडं चवीनुसार मीठ। आणि इथे शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे, ते पण मी म्हणजे अर्धा कांदा आहे आणि अर्धी शिमला मिरची घेतली आहे, ती पण याच्यात ऍड करून घेते। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची, स्लो गॅसवर हे करून घ्यायचं आहे। बॉइल्ड पास्ता ऍड करायचा आहे। हे पण चांगलं असं मिक्स करायचं आहे। आता आपल्याला हे जे मगाशी मी पास्त्याचं पाणी थोडंसं एक्स्ट्रा पाणी काढून ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये ऍड करते। चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला मोझरेला चीज आहे ना तो असं किसून टाकायचं आहे थोडं। नंतर आपल्याला याच्यामध्ये चीज क्रीम ऍड करायची। आता हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता फक्त 2 मिनिट असं चांगलं शिजवून घेतलं ना की आपला क्रीमी पास्ता म्हणजे व्हाईट क्रीमी पास्ता रेडी आहे आणि खूप सुंदर असा सुगंध येतोय। ओके, तर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी टेस्ट पण करून दाखवते। 2 मिनिटं शिजवून घेऊया। तर आपला मस्त छान असा पास्ता रेडी आहे आणि मस्त खूप सुगंध पण खूप छान येतोय आणि बघितलं ना एकदम थोडक्या साहित्यामध्ये थोड्याच वेळामध्ये आपली अशी क्विक अशी रेसिपी होणारी आहे
आणि आता तुम्ही म्हणाले की तुम्ही चिली फ्लेक्स एवढे का टाकले, कारण आमच्या घरामध्ये स्पायसी खायला खूप आवडतं आणि स्पेशली मला स्पायसी खूप आवडतं, म्हणून मी चिली फ्लेक्स थोडे जास्त टाकले. तर कशी वाटली रेसिपी ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर असे छान छान रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.